सर्वात मोठी बातमी अंजली दमानिया राज्य सरकारमधील विविध कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या घटना उजेडात आणून खळबळ उडवून देत असतानाच त्यांचे पती अनिश यांची सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर वर्णी लागल्यामुळे दमानिया यांच्यावर टीका होत आहे। या टीकेला अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे। अंजली दमानिया म्हणाल्या, माझे पती अनिश यांना यांच्या कर्तृत्वामुळे हे सल्लागार पद देण्यात आलं आहे। सरकारच्या विनंतीवर त्यांनी हे पद स्वीकारलं आहे। मला त्यांचा अभिमान आहे। रोहित पवार यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या मित्राच्या मित्रा मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन। एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमानिया या सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत। आता अनिशजी यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे। दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातले कॉम्बिनेशन संयोजन निश्चितच महत्त्वपूर्ण राहील। पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा। रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टबद्दल अंजली दमानिया म्हणाल्या, या ट्विटबद्दल मला आत्ता काही पत्रकारांचे फोन आले। मी हे ट्विट वाचलं नव्हतं। रोहित पवारांचे ट्विट खोचक आहे असे पत्रकार म्हणत होते, पण मी ते ट्विट वाचल्यावर मला तितकंसं वाईट वाटलं नाही। हे तर अपेक्षित होतं। अनिश हा त्याच्या ऑफिसमधील तिसरा असा व्यक्ती आहे जो फिक्कीचा सभासद झाला, म्हणून त्याला मित्रावर मानद सल्लागार म्हणून घेतलं आहे। या कामासाठी तो दीड दमडी घेणार नाहीये। त्याला ना राजकारणाशी घेणं देणं ना सरकारशी। माझ्यासारखं त्यालाही देशाला पुढे नेण्यासाठी आपलं योगदान द्यायचं आहे, तो ते या स्वरूपात देतोय। ही बातमी अनिशने लिंक्डइन व फेसबुकवर स्वतःच शेअर केली आहे। मी देखील माझ्या फेसबुकवर शेअर केली। त्यात लपवण्यासारखं काहीच नाही। मला तर त्याचा खूप अभिमान आहे।